पावसाळा सुरू झालाय आणि तुम्ही सुद्धा डोंगरावर किंवा गडकिल्ल्यावर फिरायला जाताय तर या चुका तुम्ही करू नका। उंच डोंगरावर जाऊन खालचा नजारा बघायला किंवा धबधब्याच्या वर जाऊन वरून कोसळणारं पाणी बघायला कोणाला नाही आवडत, पण हे करत असताना शासनाने लावलेल्या संरक्षण कठड्याच्या पुढे जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून फोटो काढायची सवय तुमचा जीव धोक्यात घालू शकते। तर विषय असा आहे की हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वराचं दर्शन घेऊन पुष्करणी बघितली आणि कोकण कड्याकडे निघालो। पाऊस पडून गेल्यामुळे वाट घसरडी होती आणि रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती, पण सूर्यदेवाने दर्शन दिल्यामुळे कोकण कड्यावरचा नजारा बघण्यालायक असणार होता याची मला जाणीव झाली। त्यामुळे मंदिरापासूनच परत जाण्याचा प्लॅन केलेल्या सर्वांना मी जबरदस्ती कोकण कड्याकडे घेऊन आलो आणि कोकण कड्यावरचा नजारा बघून आमचा थकवाच निघून गेला। कोकण कड्याच्या संरक्षण कठडीच्या पुढे जाऊन बसलेल्या आणि फोटो काढणाऱ्या लोकांचं मला वाईट वाटलं। जाऊ द्या, आपण त्यावर बोलून उपयोग नाही किंवा आपण बोलून या गोष्टी थांबणार नाहीत, या गोष्टी स्वतःलाच समजायला पाहिजेत। कोकण कड्यावर 1 तास ढगांचा खेळ बघून आम्ही परतीची वाट धरली। 2-2.5 तासाची पायपीट करून पाचनई गावात पोहोचलो। आता पोटामध्ये कावळे ओरडायला लागले होते। रस्त्याच्या बाजूची काळी मैना म्हणजे करवंदी बघितली आणि पटापटा तोडून पोटात ढकलली।